आजच्या या मंगलमय प्रसंगी सायंकाळच्या वेळेला या ऐतिहासिक महत्त्वपूर्ण जे ठिकाण आहे ज्याला आपण महू येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ही जन्मभूमी आहे। बाबासाहेबांचे वडील रामजी सुभेदार हे मिलिटरीमध्ये होते आणि मिलिटरीमध्ये असताना ड्युटी त्यांची इथे होती। त्यांचं गाव कोणतं आहे? महाराष्ट्रामध्ये अंबाडवे गाव आहे। त्यांचं मूळ गाव अंबाडवे गाव, पण नोकरीच्या निमित्तानं त्यांचे वडील इथे आले होते आणि नोकरी करता करता बाबासाहेबांचा जन्म इथे झालेला आहे। लक्षामध्ये हे आजूबाजूचा पूर्ण मिलिटरी परिसर आहे, मिलिटरी कॅम्प आहे आणि या ठिकाणी मिलिटरीचं क्वार्टर होतं। या ठिकाणी बाबासाहेबांचे वडील राहत होते आणि या क्वार्टरमध्ये राहत असताना बाबासाहेबांचा जन्म या क्वार्टरमध्ये झाला। ते जुनं क्वार्टर तोडून हे स्मारक बनवलेलं आहे। तर या सर्व या स्थळाची माहिती या स्मारकाचे जे अध्यक्ष आहेत, योगायोगानं आज तुम्हाला ते अध्यक्ष लाभले। मी बरेच वेळेस आलो, परंतु भंतेजी मला पण कधी भेटले नाही लक्षामध्ये। आणि त्यांच्याकडे महाराष्ट्रातल्या, कारण आमचे जे गुरुजी आहेत त्यांची फार मोठी संस्था आहे त्या ठिकाणी। यवतमाळ जिल्ह्यामध्ये वटफळी म्हणून गाव आहे, अमरावती आणि यवतमाळच्या मध्य सेंटरला ते सेंटर पडते। त्या ठिकाणी बाल सदन केंद्र, अनाथाश्रम, त्यानंतर तिथे भिक्खू प्रशिक्षण केंद्र, श्रामणेर प्रशिक्षण केंद्र असं मोठं केंद्र आहे। तर तिथली पण जबाबदारी भंतीजीकडे आहे आणि इथली पण भंतीजीकडे जबाबदारी आहे। तर योगायोगानं आज तुम्हाला त्यांनी त्रिशरण पंचशील प्रदान केलं। त्यांच्या वाणीतून आपण सर्वांनी त्रिशरण पंचशील या ठिकाणी ग्रहण केलेलं आहे। मी भिक्खू या नात्यानं भंतेजींना सूचना करतो, आपणा सर्व धम्मसहलीतील उपासकांच्या वतीने भंतेजींना विनंती आहे की आजच्या या मंगलमय प्रसंगी आमच्या धम्मसहलीतील उपासक उपासिकांना या ठिकाणी 2 शब्दपर मार्गदर्शन करावं। पूज्य भदंत धम्मदीपजी थेरो म्हणा, साधू साधू साधू। तथागत भगवान बुद्ध, बौद्ध धम्म, भिक्खू संघ यांना त्रिवार वंदन। पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्मृतिशेष गुरुवर्य यांच्याही स्मृतीला वंदन। मावसाळा येथून निघालेली धम्मसहल, या धम्मसहलीचे आयोजक आदरणीय पूज्य भदंत एस प्रज्ञाबोजी महाथेरो आणि संपूर्ण भिक्खू आणि भिक्खुनी संघ। धम्मसहलीमध्ये सहभागी सर्व औरंगाबाद यांच्या आई शिरसाळ्याच्या महिला मंडळाच्या अध्यक्ष आणि विविध ठिकाणची सर्व धम्मयात्री आज संपूर्ण धम्मसहल करून तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र पावन जन्मभूमीमध्ये आलेले आहात। आज आपण गाडीमध्ये बसून डायरेक्ट स्मारकापर्यंत पोहोचलो, परंतु या जागेवरती यायला भदंत धर्मशील यांना 2 वर्ष लागली। किती? या ठिकाणी यायला 2 वर्ष। कारण बाबासाहेब आंबेडकरांनी 56ला आपल्याला दीक्षा दिली आणि 56लाच ते आपल्याला सोडून निघून गेले। त्यानंतर अनेक लोक गावोगावी जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये बाबासाहेबांचे पुतळे उभारू लागले, काही फोटो लावू लागले, काही प्रचार करू लागले। पण भंडारा जिल्ह्यातील धर्मशील भंतेजींनी असा विचार केला, बाबासाहेब जन्मले मध्य प्रदेशामध्ये, पण नेमके कुठे जन्मले ते ठिकाण बघायचं। तर त्या काळावधीमध्ये काय 5 पैसे 10 पैसे 25 पैसे दान भेटत होतं। असं ते दान जमा करून भंतेजी इथं रेल्वे स्टेशनला आले। तिथे एक त्यांना तायडे नावाचे उपासक भेटले आणि मग तिथून ते इथे आले। तर हा सगळा मिलिटरी एरिया इंग्रज सरकारनं जिल्ह्यामध्ये छावण्या स्थापन केल्या आहेत। त्यापैकी ही एक छावणी आहे आणि त्या छावणीचं नाव आहे महू। हे गाव आहे का? हे गाव नाही, पहिलं लक्षात ठेवा। आपण गायकांनी गाणे जोडले, गावामध्ये गाव, महू गाव, आणि तिथे जन्मले माझे भीमराव, आहे की नाही? पण हे काय आहे? एका छावणीचं नाव आहे। याची पेलिंगसुद्धा आहे
MHOW. महूची स्पेलिंग काय आहे? MHOW, मिलिटरी हेडक्वार्टर ऑफ वार. याचं काय आहे? लॉंग फॉर्म मिलिटरी हेडक्वार्टर ऑफ वार, महू. आणि मग इथे आताही तुम्ही बाहेर गेलात आणि विचारलं अर्धा किलोमीटर अंतरावर जाऊन की बाबासाहेब आंबेडकरांची जन्मभूमी कुठे आहे, तर कोणी सांगणार नाही. कारण इथे प्रशिक्षणासाठी वेगवेगळ्या राज्यातून आणि जिल्ह्यातून या ठिकाणी लोक आलेले असतात. तर या छावणीमध्ये इंग्रज सरकारनं महार रेजिमेंट तयार केली होती आणि त्या महार रेजिमेंटमध्ये बाबासाहेबांचे वडील रामजी सपकाळ हे सुभेदार होते आणि ते या ठिकाणी बदलून आले असताना या ठिकाणी राहत असताना बाबासाहेबांचा जन्म झाला. मग भंतीजीला ते रिटर्न पाठवायचे. यहाँ जन्मस्थली नहीं है, भंतीजी चले जाते थे और दूसरे दिन तीसरे दिन और आते थे, कहाँ जाना है तो जन्मस्थली देखना है, तो इधर नहीं जन्मस्थली चले जाओ. तर असं करता करता 1.5 वर्ष गेलं. मग त्यांना एक काळे नावाचे ब्रिगेडियर भेटले आणि त्यांनी भंतीजीला थोडी मदत केली कि आपको क्या चाहिए, तो बोले हमको बाबा साहब अम्बेडकर की जन्मस्थली देखना है, तो वो बोले मैं आपको हेल्प करूँगा, लेकिन उसने बोले कि मुझे प्रॉपरली चाहिए, जो जगह है वो प्रॉपरली चाहिए, तो इसलिए फाइल या रजिस्टर में जहाँ कहाँ भी नोंद हो वो रजिस्टर या फाइल मुझे चाहिए. तर मग त्यांनी ते फाईली शोधल्या, काही मिळालं नाही. मग रजिस्टर बघितलं तर रजिस्टरवरती नोंद भेटली रामजी, आडनाव काय, सपकाळ, आहे नाही. आणि तिथं नंबर भेटला. तर त्याच्यावरून त्यांनी त्या नंबरवरून बघितलं तर या ठिकाणी जवळजवळ 60-70 घरं होते आणि ते मातीचे होते, ते पडले होते, सगळे मोडकळीस आले होते. परंतु नंबर शोधला आणि ते प्रॉपर घर बाबासाहेबांचं हे इथे होतं. जे अस्थि कलश आहे ना, हे अस्थि कलश हे बाबासाहेबांचं प्रॉपर जन्मस्थळ आहे. आणि इथेच बाजूला एक चिंचचं झाड होतं ज्याच्या खाली बाबासाहेब 2 वर्षे खेळले. मग त्यांना प्रॉपर जागा मिळाली. ते म्हणाले की ही जागा मला पाहिजे. तर ते म्हणाले की ही केंद्राची जागा आहे, एकट्याला जागा मिळणं अवघड आहे, तुम्ही एखादी सोसायटी स्थापन करा. तेव्हा भंतीजीने 1972ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी म्हणून स्थापन केले आणि तिथून भंतीजीचा पुन्हा नव्याने प्रवास सुरू झाला. भंतीजी महाराष्ट्रामध्ये, नागपूरमध्ये, भंडाऱ्यामध्ये जायचे, कारण 1970-72 कालावधीमध्ये काही धम्माचा प्रचार नव्हता. त्या कालावधीमध्ये फक्त नागपूर आणि भंडारा विदर्भातले काही जिल्ह्यात प्रचार होता. मग भंतीजी तिथे जाऊन पैसे जमा करायचे आणि ते पैसे घेऊन डायरेक्ट दिल्लीला जायचे. पैसे संपले की पुन्हा महाराष्ट्रात यायचे, पुन्हा पैसे जमा करायचे, पुन्हा ते दिल्लीला जायचे. असं 1, 2, 3 नव्हे तर तब्बल 13 वर्षे चक्र मारले. किती? 13 वर्षे. आणि हे 2 वर्षे किती झाले? 15 वर्षे. एका कामासाठी 15 वर्षे चक्कर मारणं साधी गोष्ट आहे का? विचार करा, आजपासून 15 वर्षांनी आपलं काय होईल ते सांगता तरी येते का? पण भंतीजीनं जिद्द सोडली नाही. त्या कालावधीमध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी असताना भंतीजीला शब्द दिला की आम्ही तुम्हाला जागा देऊ. भंतीजीला एवढा आनंद झाला की तो आनंद बघणं भावेना. जसं तुम्ही आता प्रवास करून थकला आणि डायरेक्ट स्मारक घेतलं आहे नाही, तर किती मोठा आनंद होतो. मग भंतीजीने 15 वर्ष एवढ्या खस्ता खाल्ल्या, त्याच्यानंतर त्यांना शब्द भेटला की जागा देऊ. भंतीजी इथे आले, एक संस्थेचा बोर्ड लावला, कार कंपाऊंड केलं. म्हणजे पैसे कुठून आणायचे? तर पुन्हा विदर्भामध्ये जायचे, पैसे करून आणायचे. आणि ही एक रूम व्यवस्थित केली, एक पलंग टाकला आणि इथे भंतीजी राहू लागले. इथून 30 किलोमीटर अंतरावरती इंदोर आहे आणि त्या ठिकाणी आपली वस्ती आहे. इथे जवळपास वस्ती नाही. आता याला आंबेडकर नगर नावही दिलेलं आहे आणि रेल्वे स्टेशनला सुद्धा आंबेडकर नगर नाव दिलेलं आहे. पण इथे जवळपास वस्ती नाही. हा संपूर्ण मिलिटरी कॅम्प एरिया आहे. मग त्यावेळेस असा सोशल मीडिया नव्हता. तर भंतीजीने 1985 पासूनच प्रचाराला सुरुवात केली की 1991ला
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जयंतीचं सुवर्ण महोत्सव वर्ष येत आहे, म्हणजे 100 वर्ष पूर्ण येत आहे. तर ती 100वी जयंती आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मभूमीत साजरी करायची, अशा पद्धतीने प्रचार सुरू केला. तर 1991ला इथं एवढे काही लोक आले, हे संपूर्ण जंगल होतं, म्हणजे तोपर्यंत पडले, इकडे झाडे उगवलेली होती, जवळपास इथं 2-3 ट्रक माती पडलेली होती. आणि मग एका उपासिकेने तुमच्यासारख्या सरदावान सांगितले की बाबासाहेब इथे जन्मले, बाबासाहेब इथे खेळले, तर इथली माती मी घेऊन घरी जाते. तर जवळपास 2-2.5 लाख होते, तर सगळ्या लोकांनी मूठ माती घेतली ना, तो ढिगारा खतम झाला, तिथं काहीच माती राहिली नाही. आणि केंद्रातले लोक, रक्षामंत्री हे ते सगळे बघू लागले की बाबासाहेबांच्या नावासाठी ही जनता काय करू शकते. मग त्या संधीचा फायदा घेऊन भंतेजी म्हणले, आम्हाला एक इथं चांगलं स्मारक तुम्ही बांधून द्या. तेव्हा सरकार काय बोललं की पब्लिक म्हणलीची नंतर आताही लोक काय करतात, घोषणा करून टाकतात, आहे नाही. मग ते म्हणले आम्ही तुम्हाला चांगले स्मारक बांधून देऊ, परंतु याचं मेंटेनन्स तुम्हाला करावं लागतं. तेव्हा भंतेजी लगेच काय म्हणाले, हो हरकत नाही, याचं मेंटेनन्स आम्ही करू. तेव्हा भंतेजी बोलले आम्ही करू, म्हणून ते जमलं. जर भंतेजी म्हणले असते हे सगळं सरकारनंच करा, तर हे आज सरकारच्या ताब्यात असतं. आणि मग महाबोधी बुद्ध विहार बुद्धगयाचं जसं मुक्त करा असं आता आपण लढा करत आहे, तसं जन्मभूमीसुद्धा मुक्त करा असं आपल्याला आता भांडायचं काम पडलं असतं. परंतु हे आपल्याकडे आहे, आपल्या संस्थेकडे आहे, त्याच्यामुळे हे कोणत्याही टायमाला तुम्ही इथे येऊ शकता, किती वेळ या ठिकाणी बसू शकता, या ठिकाणी तुम्ही गाणे म्हणू शकता. आपल्याला सगळं या ठिकाणी काय आहे, स्वातंत्र्य आहे. आणि मग 1991 पासून काही वेळ सरकार आलं, काही पडलं, असं करता करता याचं काम पूर्णतः 2007ला जवळजवळ पूर्ण झालं. 14 एप्रिल 2008ला याची ओपनिंग तारीख ठरली. परंतु काही या ठिकाणी लाईटिंग वगैरे लावायचे होते, तर छोट्या छोट्या कामाला शासन तर पैसा देत नाही. मग भंतेजी पुन्हा याच्यामध्ये गेले, नागपूरला, भंडाऱ्याला, तिथून पैसे जमा केले. तोपर्यंत त्यांची चांगली ओळख झाली होती इंदोरमध्ये. एका उपासकाकडे गेले, भोजन केलं आणि गोळ्या घेतल्या आणि रात्रीला झोपले. तर रात्रीमध्ये त्यांना अटॅक आला आणि 2007ला भंतेजी आपल्याला सोडून गेले. म्हणजे याचं उद्घाटन 2008ला झालं. म्हणजे भंतेजी याचं उद्घाटन सोहळा पाहण्यासाठी राहिले नाही. परंतु ते भंतेजी जर झटले नसते, या ठिकाणी आले नसते, तर हे आपल्याला आता पाहायलाही मिळालं नसतं. आपली आता 10-20 वर्षापासून आपली परिस्थिती बदललेली आहे. अनेक ठिकाणी बाबासाहेबांनी जिथे जिथे सत्याग्रह केलेले आहेत किंवा बुद्ध जिथे जिथे गेलेले आहेत, त्या सर्व ठिकाणी आता आपण धर्म सहलीच्या माध्यमातून अनेक ठिकाणी आपण आता जात आहोत. आता आपण जागृत झालो. मग आत्ता जर आपण ही जागा शोधली असती आणि त्याच्यानंतर हे कधी उभं राहिलं असतं आणि आपल्या दर्शनाला हे कधी मिळालं असतं. भंतेजीने 1972ला जेव्हा संस्था स्थापन केली, त्यामुळे त्याच्यामध्ये असा नियम टाकला की या संस्थेचा अध्यक्ष कायमस्वरूपी भंतेजी राहतील. काय नियम टाकला की या संस्थेचा अध्यक्ष कायमस्वरूपी भंतेजी राहतील. म्हणून 1972 ते 2007ला ज्या भंतेजीने संस्था स्थापन केली, भदंत धर्मशील, ते अध्यक्ष होते. त्याच्यानंतर त्यांनी बनवलेले एक शिष्य होते भदंत संघशील, ते दुसरे अध्यक्ष झाले. ते 2018ला वारल्याच्या नंतर आम्हा सर्वांचे धर्मगुरू, आम्हा परिचित असतील प्राध्यापक सुमित बोधी महातेरो, हे 2018ला तिसरे अध्यक्ष झाले. ते तसं मी मिलिंदचाच विद्यार्थी आहे. मी 2 विषयात MA केले आहे, पाली आणि बुद्धिझममध्ये, सायकोलॉजीमध्ये. आणि नाशिक, नगर, पुणे, मुंबई या पट्ट्यात काम करत असताना भंतेजी तब्येत जरा खालावली असल्या कारणानं त्यांना घेऊन मी या ठिकाणी येत होतो औषध पाणी दवा गोळ्या देण्यासाठी. तर 2020ला मला इथे सदस्य करून घेतलं आणि 11 जुलै 2024ला आमचे गुरु आम्हा सर्वाला सोडून निघून गेल्याच्या नंतर 26 ऑगस्ट 2024पासून मी नव्याने चौथा आता अध्यक्ष, वर्तमान अध्यक्ष आहे. म्हणजे भंतेजीनं केवळ कलम केली तशी लिहिलं म्हणून हे, नाहीतर हे काही गोष्ट आपल्याला शक्य नाही. भंतेजी गेल्याच्या नंतर आमचे जे गुरु होते प्राध्यापक सुमित बोधी महातेरो, हा अस्थि कलश ऑफिसमध्ये होता. त्यांच्या कालावधीमध्ये आणि सचिव
राजेश वानखेडे यांच्या कालावधीमध्ये हा अस्थि कलश आपल्या दर्शनासाठी इथे ठेवलेला आहे. त्याच्यानंतर बाहेर सगळे मातीचं होतं, त्याला मार्बल लावलं आहे. भंतीजीमुळे जागा मिळाली, स्मारक झालं. भंतीजीची आठवणी जिवंत राहाव्यात म्हणून भंतीचा एक सुंदर पुतळा त्या ठिकाणी उभारलेला आहे. बाहेर पुतळा पण आहे. त्याच्यानंतर साईडला आपण आता भंतीजी तर खूप प्रज्ञापोती भंतीजी खूप वर्षापासून सहली आणतात. तर आपली जागा बाबासाहेबांच्या पुतळ्यापर्यंतच होती. तिथं जागा लागत होत्या, गाड्या तिथं लागत होत्या. गाड्या तिथं लागल्यामुळं फोटो पण आपल्याला बरोबर काढता येत नव्हते. म्हणून आपण तिथं थोडंसं गार्डन केलं, त्या गार्डनला कंपाऊंड केलं आणि यावर्षी डायरेक्ट तुमची गाडी कुठे आहे उभी तिथपर्यंत कंपाऊंड केलं आहे. या साईडला छोटंसं आपण स्वयंपाकासाठी व्यवस्था केली, परंतु एवढ्याने आपले प्रश्न सॉल्व होणार नाहीत. म्हणून शिवराज सिंग मुख्यमंत्री असताना आमच्या गुरुला ते म्हणाले की तुम्हाला निधी किती पाहिजे सांगा. भंतीजी म्हणाले जागाच नाही तर तुमचे पैसे घेऊन काय करायचे, मग आम्हाला जागा द्या. तेव्हा ते पब्लिक जास्त असल्यामुळे भावनाच्या भरात हो म्हणाले आणि मग राजेश वानखेडे सचिव आम्ही सगळ्यांनी पाठपुरावा करून आत्ता आपल्याला जिथे 1 फूट जागा मिळत नाही तिथे आता इथून तुम्ही डाव्या बाजूला गेला तर 3.5 एकर जागेची 7/12 संस्थेच्या नावाने केंद्र शासनाने दिलेली आहे. आता इथं काय आहे की इथं बाबासाहेबांचं आहे, पण रमाईचं काही नाही आहे ना. रमाई होती म्हणून बाबासाहेब होते म्हणून आपण, नाही तर तुम्हाला ना आम्हाला कोण विचारलं असतं. आज इथं आल्याच्या नंतर आपोआप आपल्या डोळ्यामध्ये अश्रू येतात, आपले डोळे पावणाले जातात. अगर बाबासाहेब अगर यदि यहाँ पैदा नाही होते तर हम कहीं के नाही होते, म्हणजे आपल्याला कोणीही विचारलेलं नसतं. आणि म्हणून आपली सर्वांची इच्छा असते की इथं मुक्काम केला पाहिजे, है नाही. वामनदादाचं एक जुनं गाणं आहे ना, भीमा तुझ्या महूला जाऊन काल आलो, तू रांगलास तेथे राहून आलो. पण आपली राहण्याची इच्छा असताना सुद्धा आपण इथे राहू शकत नाही. म्हणून आपण त्या ठिकाणी रमाई यात्री निवास उभारला. काय रमाई यात्री निवास, त्याच्यामध्ये 4 मोठमोठाले हॉल घेतलेले आहेत. म्हणजे एका टायमाला 4 गाड्या आल्या तर 200 लोक होतात, तर 200ही लोकांना टॉयलेट, बाथरूम, आंघोळ, कपडे धुणं ह्या सगळ्या गोष्टी तिथं झाल्या पाहिजे. कारण आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना जेवण नसलं चालेल, पण आंघोळ आणि कपडे धुवायला पाहिजे, है नाही. भंतीजीनं सांगितलं की इथं कपडे धुवू नका, इथं आंघोळ करू नका, पाण्याची कमतरता आहे. तर आपण म्हणतो हो आम्ही करणार नाही, पण एका बाईने कपडे धुतले की दुसरी बाई धुणार म्हणजे धुणार, है की नाही. आणि त्यांना विचारलं की मी असं काय केलं तर तिनं धुतले, मी तर काय धुणारच नव्हतं, है की नाही. मग त्याच्यासाठी मुबलक पाणी तुम्हाला मिळालं पाहिजे. त्याच्यानंतर 4 लोकांचं स्वयंपाक व्यवस्थित बनला पाहिजे, व्यवस्थित तुम्हाला जेवता आलं पाहिजे. कारण 4 लोकांचं आपल्याच गाड्या आहेत तर पटेल का. आता तुम्ही किती दिवस प्रवास केला, 16 दिवस. सर्वांचं पटलं का, है की नाही, पटलं का. आता तुमच्या 5 बायाची दोस्ताना झाली तर 4 बायाची झाली, 5वी बाई येऊ द्या फोटो काढायला. मला थांब फोटो काढू, पण कधी आमचं झाल्याच्या नंतर. त्या आता सोबत आहे, एखाद्या माझा बाई असते त्याच्याकडे फोटो काढायला मोठा मोबाईल नसतो तर काय म्हणतो, आजी थांब आम्ही काढून देतो पण आमचं होते. म्हणजे आपलं काही पटत नाही. सोबत एका गाडीत बसून तर मग 4 गाड्याचं पटणार आहे का. म्हणून 4 वेगवेगळे आपण त्या ठिकाणी किचन सगळ्या गोष्टी. मग हे झालं सहलीसाठी. आता काही परिवार येणार, परिवार आल्याच्या नंतर ते हॉलमध्ये राहतील का. मग त्याच्यासाठी आपण 10 बाय 10ची एक रूम अशा 70 रूमा घेतलेल्या. म्हणजे परिवारासहित तुम्ही आले तिथं मुक्काम. त्याच्यात आपण एक योजना आखत आहे, जर भीम जन्मभूमी परिवाराचे जर सभासद झाले तर तुम्ही वर्षातून किती वेळेस आले तरीही तुम्हाला तिथे राहायला फ्री मिळेल. जर तुम्ही सभासद नाही झाले तर आज हॉटेलला गेलो तर रूमनुसार 1,500, 2,000, 2,500 भाडं आहे 1 नाईटचं. तर आपण एक 400-500 रुपये मेंटेनन्स काहीतरी म्हणून आपण त्या ठिकाणी ना नफा ना तोटा या बेसवरती आपण या सगळ्या सुविधा त्या ठिकाणी देण्याचा काय करत आहोत आपण प्रयत्न. आता एवढा मोठा प्रोजेक्ट आपल्या दानावर होणार आहे का. बघा दोन्ही लोक आहेत. आता तुम्ही इकडे आले, तुम्हाला येता येता उजव्या बाजूला मूर्ती दिसते बुद्धाची. 28 लाखाची मूर्ती आहे ती. किती
एकाच माणसाने दिलेली आहे आणि त्यातली तिथं नावही लिहायला सांगितलं नाही आणि माझ्या नावाचा कोणाला उच्चारही करून सांगू नका की या माणसाने ही दान दिले. आणि काही असे आहेत 50 किंवा 100 दिले तर माईकमध्ये नाव पुकारल्याशिवाय तिथून हलतच नाही, आहे की नाही? नाही तर पावती द्या म्हणतात, आहे की नाही? 50-100 रुपयाची पावती द्या. म्हणजे दोन्ही प्रकारचे आजही लोक आपल्याला मिळतात. म्हणून आपल्या दानावरती ह्या गोष्टी होणार नाही. म्हणून 150 करोडचा प्रोजेक्ट बनवला. किती? 150 करोड. आणि तो केंद्र शासनाला पाठवला. कारण त्याच्यामध्ये 4 हॉल आहेत, 70 रूम आहेत, एक मोठं विपश्यना हॉल आहे, बुद्ध गार्डन आहे, अशोक स्तंभ आहे, एक बँकेट हॉल आहे, ऑफिस आहे, अध्यक्षाचं सगळ्यांचे निवास आहेत. तर सगळा प्रोजेक्ट 150 करोडचा बनवून केंद्र शासनाला पाठवला. मागच्या नोव्हेंबरमध्ये केंद्र शासनाने 150 कोटी रुपये पास केले. साधू साधू. या एप्रिलपासून त्या कामाला सुरुवात होईल. पण आमचं असं आजच मीटिंग झाली, आम्ही असं ठरवलं की जानेवारीपासून इथे म्हणजे बसस्टँडच होतं भंतीजी, जुनं बसस्टँड होतं, भिंती वगैरे भरपूर आहेत मोठमोठ्याल्या, तर त्याला थोडं रिपेरिंग करून थोडे पैसे लावून त्याच्यावरती पत्र टाकून ते लवकरात लवकर आपल्या यात्री निवास, कारण ते तर 2 वर्ष काम चालेल, तर हे आपण सुविधा लगेच सुरू करणार आहोत. आता या ठिकाणी इथं दानपेटी आहे, वरती दानपेटी आहे. ह्या सर्व कारभार पारदर्शक कारभार आहे. म्हणजे हे जे आहे दानपेटी अशा खोलल्या तर याच्यात समजा 5 लाख निघाले तर लोक काय म्हणतील 10 लाख निघाले असते. म्हणून इथले कलेक्टर किंवा SDM आणि या संस्थेचा अध्यक्ष याच्या सहीनिशी ह्या दानपेट्या उघडल्या जातात. शासनाचे लोक येतात, पैसे पूर्ण ते मोजतात आणि ते पैसे बँकेत येऊन टाकतात आणि त्याच्यानंतर मग ते संस्थेला पैसे वापरता येतात. वर्षातून फक्त एकदा दानपेट्या उघडल्या जातात. कितीही अडचण आली तर म्हणतात दानपेटी उघडता येत नाही. पूर्ण पारदर्शक हा कारभार आहे. याच्यामध्ये 9-10 लाख रुपये वर्षाला निघतात, पण महिन्याचा खर्च जवळजवळ 1.5 लाख रुपये. म्हणजे किती झाले मग वर्षाला? एक नाही 20 लाख होऊन जातात, 20 ते 22 लाख रुपये. अर्धेच पैसे आपल्याला याच्यामध्ये दानपेटीमध्ये निघतात. पण तुमच्यासारखे लोक येतात, सहलीचे येतात, दान देतात, दानावरती हे वरचं सगळं या ठिकाणी चालते. आणि अशा पद्धतीने आजही इथं जवळजवळ 12 वर्कर आहेत, त्याचा सगळा पगार आणि इथलं लाईट बिल आणि सगळं मेंटेनन्स हे सगळं दानपेटीतलं दान आणि तुम्ही येणाऱ्या दानाच्या सहलीवरती या ठिकाणी होते. अशा पद्धतीने थोडक्यामध्ये तुम्हाला या भीम जन्मभूमीचा हा इतिहास आहे. मी प्रत्येकाला सांगत असतो की इथं आल्याच्या नंतर काहीतरी एक चांगला संकल्प करा, की कारण आपलं आयुष्य स्वतःसाठी आपण जगतच आहोत, पण बाबासाहेबासाठी, रमाईसाठी, बुद्धासाठी आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न करा. इथं तुम्ही असा एक संकल्प करा की इथून घरी गेल्याच्या नंतर रोज आंघोळ झाल्यानंतर गल्ल्यात 10 रुपये टाका. किती? 10 रुपये. आणि तुमच्या घरामध्ये 4 ते 5 लोक असतात, एकाच्या वाट्याला किती आले? 2 रुपये. बरोबर, 10 टाकायचे, एकाच्या वाट्याला 2 रुपये आले, है नाही? पण महिन्याला किती होतात? 300. आणि वर्षाला किती होतात? 12×36. म्हणजे एक परिवार 3600 रुपये गल्ल्यात तयार करू शकतात. खेडेगावामध्ये 50 लोक घरं असले तर 1.5 लाख रुपये वर्षाला जमा होतात. 50,000 तुम्ही जयंती साजरी करा, 1 लाख रुपये बचत करा. आणि बाबासाहेबाचं प्रामाणिक मत होतं की गाव तिथं बुद्धविहार, गाव तिथं ग्रंथालय. आपण बाबासाहेब, रमाई, फुले, शाहू यांच्या नावाने ग्रंथालय सुरू करा. चांगले चांगले पुस्तकं ठेवा, किंवा जे हुशार होतकरू गरजू मुलं आहेत अशांना तुम्ही मदत करा, किंवा जे वयोवृद्ध आहेत की त्यांना कोणी सांभाळ करत नाही अशा लोकांना तुम्ही मदत करा. म्हणजे कोणतं तरी एक विधायक काम करण्याचा प्रयत्न करा. आणि दुसरी गोष्ट, बुद्धगया आणि हा दौरा धम्मसहलमध्ये चांगलं वाटलं नाही? तुमच्या मनात खूप विचार आले असतील, आपल्या घरच्यांना पण पाठवा, हे की नाही? मग त्यांनाही पाठवण्यासाठी रोजचे फक्त 50 रुपये गल्ल्यात टाका. किती? फक्त 50. तर महिन्याला 1,500 होतात आणि वर्षाला जवळजवळ 18,000 रुपये जमा होतात. तुमच्या घरातला
दरवर्षी एक माणूस धम्मसैनीसोबत बंदीसोबत येऊ शकतो की नाही? आहे की नाही? म्हणजे आपल्याला कोणते 60च रुपये जातात, हे 10 आणि हे 50, 60 रुपये. मला वाटतं 60 रुपये लिटर आता दूध झालेलं आहे की नाही? तर हे का आयुष्यामध्ये काही येत नाही, तुमच्यासोबत काय येत नाही, आमच्यासोबत काय येत नाही, सगळ्याला माहिती आहे. तरीसुद्धा आपण शेवटच्या क्षणापर्यंत आपला परिवार आणि आपलं घर आपण सोडत नाही. बाहेर पडा आणि बाबासाहेबाला अभिप्रेत असलेलं चांगलं काम करा. अभिप्रेत असलेला बौद्ध उपासक, बौद्ध उपासिका, बौद्ध परिवार बनण्याचा प्रयत्न करा. आपल्या कमाईतलं काही ना काही थोडंसं दान देऊन आपल्या जीवनात दान पारमिता पूर्ण करा, असा संकल्प या अत्यंत पावन पवित्र भीम जन्मभूमीमध्ये कराल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी थांबतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो. बोला साधू साधू साधू. वंदन करा. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. हात जोडा. तुमच्या पुढील प्रवासाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा, मंगल मैत्री आणि भावी जीवनामध्ये जीवन जगत असताना मोठं दीर्घ आयुष्य लाभो. लाभलेलं आयुष्य